शिर्डी प्रतिनिधी छत्तीसगडमधील एका राजकीय पक्षाचा प्रमुख अमित बघेल यांनी सोशल मीडियावर सिंधी समाज व त्यांच्या आराध्य दैवत भगवान झुलेलाल यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे। या वक्तव्याने संपूर्ण सिंधी समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत असून देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज सकल सिंधी समाज रस्त्यावर उतरला। झुलेलालांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, अमित बघेल माफी माग, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। मोर्चेक्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पोलीस अधीक्षक कार्यालयावर भव्य मोर्चा काढला। समाजबांधवांच्या डोळ्यात संताप आणि श्रद्धेची ज्योत स्पष्ट दिसत होती। मोर्चात बोलताना समाजातील ज्येष्ठ नेते व पदाधिकारी म्हणाले, झुलेलाल हे आमच्या श्रद्धेचे प्रतीक आहेत। त्यांच्या अपमानाचा एक शब्दही आम्हाला मान्य नाही। आम्ही कोणाच्याही भावना दुखावल्या नाहीत, पण आमच्या देवतेचा अपमान झाल्यास आम्ही गप्प बसणार नाही। ते पुढे म्हणाले की अशा वक्तव्यांनी धार्मिक तणाव निर्माण होऊ शकतो, म्हणूनच अशा व्यक्तींवर तात्काळ कठोर कारवाई होणे गरजेचे आहे। सिंधी समाजाच्या प्रतिनिधींनी प्रशासनाला निवेदन देत अमित बघेल यांच्या विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे। तसेच पुढील 48 तासात ठोस कारवाई झाल्यास उग्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे। यावेळी समाजातील महिला, युवक आणि वयोवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते। या घटनेनंतर अनेक सामाजिक संघटनांनी देखील संताप व्यक्त करत प्रशासनाला जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले आहे। धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून देशात सौहार्द टिकवणे हीच खरी जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। सिंधी समाजाने दाखवलेली एकजूट आणि श्रद्धेवरील ठाम भूमिका पाहता प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आहे। झुलेलालांचा अपमान सहन करणार नाही या घोषणांनी समाजातील एकता आणि भावनिक बंध पुन्हा अधोरेखित केले आहेत। आता सर्वांचे लक्ष आहे ते अमित बघेल यांच्यावर होणाऱ्या कारवाईकडे। जय झुलेलाल। आज इथं सिंधी जनरल पंचायत सकल सिंधी समाज अहिल्यानगर यांच्यातर्फे SP साहेबांच्या ऑफिसमध्ये आम्ही सगळे सिंधी समाजाचे बांधव इथं जमलेलो आहोत। 3 दिवस पूर्वी एक मूर्ख माणूस, दुष्ट माणूस अमित बघेल जो छत्तीसगडमध्ये राहणार आहे, त्यांनी आमच्या समाजाबद्दल आणि आमचे इष्टदेव श्री झुलेलाल संदर्भात काही अपशब्द बोलून सगळं भारतात सिंधी समाजाचा अपमान केला होता। भारतभरात सिंधी समाजातर्फे त्यांचा निषेध करण्यात आलेला आहे। आम्ही पण आज अखंड सिंधी समाजातर्फे त्याचा निषेध करतो आणि आज SP साहेबांना सगळ्या समाजातर्फे निवेदन देण्यात आलेलं आहे की त्या दुष्टाच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी लवकरात लवकर, ही आम्ही मागणी केलेली आहे। आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे। तसेच जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांना बी याचं आम्ही विनंती अर्ज केलेला आहे। तर आमची मागणी आहे सगळ्या समाजातर्फे की आमचे जे भावना दुखावल्या गेलेल्या आहेत त्याचा गुन्हा दाखल करून आमच्या समाजाला न्याय मिळवावा। जय झुलेलाल। साहेबांनी म्हणलं की ज्युरिडिक्शन जरी आमच्याकडे नसलं तरी ते जे कायदा असतो कायद्याच्या अंतर्गत आम्ही लवकरात लवकर पाठपुरावा करून गुन्हा नोंदवून त्याचं तुम्हाला कळवण्यात येईल म्हणून त्यांनी आम्ही उपोषण करणार आणि याचा पुढे वरपर्यंत आम्ही लढा देणार आहे। कारण आमच्या समाजाला जोपर्यंत न्याय मिळत नाही आम्ही शांत बसणार नाही।